आरव आणि सिया यांची ही कथा आहे, एक साधी पण मनाला भिडणारी, आयुष्य बदलून टाकणारी. एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. खूप शांत, मनाने चांगला पण थोडा अबोल. त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष होता, कारण लहानपणीच त्याने वडिलांना गमावलं होतं आणि आईसोबतच त्याचं छोटस जग होतं. तो दिवसभर अभ्यास आणि आईला मदत करण्यात गुंतलेला असायचा, पण त्याच्या डोळ्यात नेहमी एक स्वप्न असायचं, मोठं होण्याचं, काहीतरी वेगळं करण्याचं. त्याच गावात सिया नावाची मुलगी होती, अगदी उलट स्वभावाची, खूप बोलकी, हसतमुख, सगळ्यांना मदत करणारी आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणारी. तिच्या हसण्यात अशी जादू होती की कोणाचाही वाईट दिवस चांगला व्हायचा. एक दिवस गावातील शाळेत नवीन सत्र सुरू झालं आणि आरव व सिया एकाच वर्गात आले. सुरुवातीला आरव कुणाशीच बोलत नव्हता, पण सियाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तू इतका शांत का असतोस, असं तिचा पहिला प्रश्न होता. आरव फक्त हसला, पण काही बोलला नाही. पण सियाने हार मानली नाही. ती रोज त्याच्याशी बोलायची, त्याला हसवायचा प्रयत्न करायची. हळूहळू आरवचं मन खुलू लागलं. काही दिवसांनी दोघे चांगले मित्र झाले. ते एकत्र अभ्यास करायचे, एकत्र खेळायचे आणि एकमेकांच्या आयुष्यातील सुखदुःख शेअर करायचे. सियाने आरवला आयुष्य जगायला शिकवलं आणि आरवने सियाला जबाबदारीची जाणीव करून दिली. काळ पुढे सरकत गेला. दोघांची मैत्री अजून घट्ट होत गेली आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते त्यांनाही कळलंच नाही. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. एक दिवस सियाच्या वडिलांची नोकरी दुसऱ्या शहरात लागली आणि तिला गाव सोडावं लागलं. हा क्षण दोघांसाठी खूप कठीण होता. स्टेशनवर निरोप घेताना दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. सियाने फक्त एवढंच म्हटलं, आरव, तू मोठा हो, तुझं स्वप्न पूर्ण कर, मी नेहमी तुझ्या सोबत असेन. जरी दूर असले तरी आरव काही बोलू शकला नाही. त्याने फक्त तिचा हात घट्ट धरला आणि मनातच वचन दिलं की तो काहीतरी करून दाखवेल. सिया गेल्यानंतर आरव पूर्णपणे बदलला. तो अजून मेहनत करू लागला, दिवस रात्र अभ्यास करू लागला. त्याला सियाचं प्रत्येक शब्द आठवत होतं. काही वर्षांनी आरवने मोठ्या शहरात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथेही त्याने स्वतःला सिद्ध केलं. त्याच्या मेहनतीमुळे त्याला चांगली नोकरी मिळाली. पण यश मिळालं तरी त्याच्या मनात एक रिकामेपण होतं, सियाचं. त्याने खूप वेळा तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच संपर्क झाला नाही. एक दिवस तो एका कॉन्फरन्स साठी गेला होता आणि तिथे त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू आला, आरव. तो मागे वळला आणि समोर सिया उभी होती. दोघे काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. त्या क्षणी त्यांना जाणवलं की खरं प्रेम कधी संपत नाही. वेळ आणि अंतर त्याला अजून मजबूत बनवतं. सिया ही तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली होती, पण तिच्या मनातही आरवच होता. दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला, यावेळी कायमच. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, समाजाचा दबाव, जबाबदाऱ्या, पण त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. शेवटी त्यांच्या प्रेमाने सगळ्या अडचणींवर मात केली आणि त्यांनी एक सुंदर आयुष्य सुरू केलं. ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम कधीच हरवत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं आणि जर मनापासून कोणावर प्रेम केलं तर संपूर्ण जगही तुम्हाला एकत्र येण्यापासून थांबवू शकत नाही. आरव आणि सियाचं आयुष्य नव्याने सुरू झालं होतं, पण प्रत्येक सुंदर गोष्टीसोबत काही परीक्षा येतातच. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप आनंदात गेले. दोघेही त्यांच्या कामात व्यस्त असले तरी एकमेकांसाठी वेळ काढायचे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचे. एकत्र चहा पिणं, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणं आणि भूतकाळातील आठवणींवर हसणं. पण काही महिन्यांनी परिस्थिती बदलू लागली. आरवच्या कामाचा ताण वाढला. तो उशिरापर्यंत ऑफिसमध्ये राहू लागला आणि सियाला एकटेपणा जाणवू लागला. तिने अनेक वेळा आरवशी बोलण्याचा प्रयत्न केला,
पण तो नेहमी म्हणायचा, आता थोडं काम जास्त आहे, नंतर सगळं ठीक होईल. पण नंतर कधीच आलं नाही. एक दिवस सिया खूप शांत झाली. तिचं हसणं कमी झालं आणि आरवला हे सगळं लक्षात येऊ लागलं. एका रात्री तो घरी आला तेव्हा सिया खिडकीजवळ बसून बाहेर बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आरव तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय झालं? सियाने हळू आवाजात उत्तर दिलं, तू खूप बदललास आरव, आधीसारखा राहिला नाहीस. हे ऐकून आरव काही क्षण गप्प झाला. त्याला जाणवलं की तो खरंच कामाच्या मागे धावताना सियाला विसरत चालला आहे. त्या रात्री दोघांनी खूप वेळ मनमोकळं बोलणं केलं. सियाने तिच्या भावना सांगितल्या आणि आरवने त्याची चूक मान्य केली. दुसऱ्या दिवशीपासून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. काम महत्वाचं आहे, पण नातं त्याहूनही महत्वाचं आहे हे त्याला समजलं. त्याने वेळ व्यवस्थापन केलं, सियासाठी वेळ काढायला सुरुवात केली आणि पुन्हा त्यांच्या आयुष्यात आनंद परत येऊ लागला. काही महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात एक नवीन आनंद आला. त्यांना एक छोटंसं बाळ झालं. त्या बाळाच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात अजूनच प्रकाश आला. जबाबदाऱ्या वाढल्या, पण प्रेमही तितकंच वाढलं. रात्री झोप न मिळणं, बाळाच्या रडण्यावर उठणं, हे सगळं असूनही ते दोघे हसत राहिले, कारण त्यांना माहित होतं की ते एकत्र आहेत. वर्षानंतर एक दिवस ते दोघे त्याच गावात गेले जिथे त्यांची कथा सुरू झाली होती. त्या शाळेसमोर उभं राहून त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आरव म्हणाला, जर त्या दिवशी तू माझ्याशी बोलली नसतीस तर कदाचित माझं आयुष्य असंच राहिलं असतं. सिया हसली आणि म्हणाली, आणि जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर आपली ही कथा कधीच घडली नसती. दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि मनात एकच विचार आला, खरं प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांसाठी बदलणं, समजून घेणं आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देणं. त्याच्या आयुष्यात अजूनही चढ उतार येत राहिले, पण त्यांनी कधीच एकमेकांचा हात सोडला नाही. आणि म्हणूनच त्यांची कथा फक्त एक प्रेमकथा नाही, तर विश्वास, संयम आणि नात्याची खरी ताकद दाखवणारी एक सुंदर प्रवास आहे. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक